सार्वजनिक बांधकाम विभागानं कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या नव्या कोऱ्या इमारतींची पहिल्याच पावसात पोलखोल झाली आहे। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचं पितळच उघडं पडलंय। घराला गळती लागलीये, भिंतींना ओल आलाय आणि पापुद्रेही निघालेत। ही अवस्था आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नव्या कोऱ्या इमारतीतील घरांची। वांद्र्यात शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 16 मजली इमारती उभारल्या। मार्च महिन्यात मोठ्या थाटामाटात इमारतींचं उद्घाटन करण्यात आलं, पण पहिल्याच पावसात या इमारतींना गळती लागलीये। आम्हाला सर्व म्हणून झोपायला पण भेटत नाही। आम्हाला सर्व पाणी इकडे तिकडे येतं, सगळं इथपर्यंत पाणी आलेलं हॉलमध्ये भरपूरच पाणी आलं। आम्ही चादरी टाकून पाणी पुसून काढलं आलो तेव्हा। आणि म्हणजे तिन्ही रूममध्ये पाणी साईडनी गळतंय, याचा तर त्रास आहेच। हे सगळ्या भिंती बघा ना, सगळ्या भिंती पोखरलेत त्या पावसाने, सगळ्या भिजलेत। उद्घाटनानंतर अवघ्या 2 महिन्यातच घरांची ही अवस्था झाली आहे। बरं, इमारतीच्या दुरावस्थेची तक्रार केली तरीही बांधकाम विभागाची ढिम्म यंत्रणा काही केल्या हलत नाही। लोक बोलतात येतो, नंबर घेतात आणि नंतर येतच नाहीत। मी स्वतः गेले, माझं छोटं बाळ आहे। अगोदर इथे हॉलमध्ये होतं, नंतर हळूहळू किचनमध्ये आलं, बाथरूममध्ये आलं, तरी लोक नंबर घेतात आणि येतच नाहीत। आली तेव्हापासूनच हे हाल आहे आमचा। त्यापासून आम्ही किती कंप्लेंट दिलं तर काही कोणी येऊन बघतात आणि काय करायचं, तेच तर आमचा हे मन आहे का असा कसा काय होत, कसं गव्हर्नमेंटने आम्हाला दिलं आहे, रूम का असं बनवलं आहे। कुठे बा आपण नवीन घेतला तर असं तर दिसत नाही ना लिकेज वगैरे, कारण लिकेज असलं तर मग फायदाही नाही। तिकडे पण आम्हाला तसंच होतं, इकडे पण तसंच आहे। 1-2 नाही तर अनेक सदनिकांमध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळते। पहिल्याच पावसात ही अवस्था असेल तर पुढे काय होईल याची चिंता रहिवाशांना सतावते। इमारतीत राहणारे शासकीय कर्मचारी, इमारत बांधणारे देखील शासकीय यंत्रणाच, मग न्याय मागायचा तरी कुठे, हाच प्रश्न अनेक कुटुंबांना पडलाय। देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई।